आळीव हे नमस्कार. आज आपण पौष्टिक असे आळीवाचे लाडू बनवणार आहोत. आळीव गरम असते त्यामुळे बाळंतिणीला दूध छान उतरतं, कंबरदुखीला फायदा होतो. आळीव त्वचेसाठी, हृदयासाठी, केसांसाठी सुद्धा फायदेमंद असते. आळीवमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यात सुद्धा मदत करतं. वेट लॉससाठी सुद्धा आळीव मदत करते. यात आपण फक्त 2 चमचे तूप वापरलेलं आहे. जे खवलेला नारळ टाकलेला आहे त्याचंच तेल सुटतं. गूळसुद्धा आपल्याला फायदा करतो. गूळ, खोबऱ्याचं तेल, आळीव आणि ड्रायफ्रूट्स आपल्याला हिवाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. असे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी कृती आणि साहित्य बघूया. तिळासारखं असतं, तिळाहून थोडं छोटे असतात, डार्क ब्राऊन कलरचे असतात. आळीवाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य बघूयात. 1 वाटी घेतलेला आहे, म्हणजे 100 ग्रॅम आळीवा आहे. त्याच्या दुप्पट म्हणजे 2 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि त्याच्या 3 पटीने म्हणजे 3 वाटी खवलेला नारळ घ्यायचा आहे. आपण जे नारळ फोडून घेतलेत त्या नारळातलं पाणी, आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत. इथे खजूर, काजू, बदाम, पिस्ते घेतलेले आहेत. 1 चमचा वेलची जायफळ पूड घेतलेली आहे. चला तर आपण आता आळीवाचे लाडू बनवायला घेऊया. आळीव बारीक असतो आणि त्यात बारीक खडे असतात, तर ते आपण रव्याच्या चाळणीने चाळून घ्यायचे आहेत. म्हणजे त्यातले जे बारीक खडे आहेत, जे कचकच लागतं ते निघून जातात. आता आपण आळीव भाजून घेऊया. आळीव आपल्याला मंद आचेवर थोडंच भाजायचं आहे. जास्त भाजलं तर ते कडवट होतं, लाडू कडवट लागतात. त्यामुळे याला मंद आचेवर फक्त थोडे फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आळीव छान तडतडायला लागलेले आहेत, म्हणजे आळीव आपले भाजून तयार झालेले आहेत. हे तिळासारखे तडतडतात, फुलतात. आळीव भाजून झालेली आहे. आळीव आपण आता गार करून घेऊया. आळीव गार झालेली आहे. आता आपण आळीवमध्ये नारळाचं पाणी टाकून घेऊया आणि ते व्यवस्थित मिक्स करून ठेवणार आहोत. नारळाच्या पाण्यात आळीव टाकून घेतलेली. आता आपण 15 मिनिटं झाकून ठेवूया. 15 मिनिटं झालेली आहेत. नारळाच्या पाण्यामध्ये आळीव छान फुलून आलेला आहे. आता आपण यातच 2 वाटी गूळ, जो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, किंवा मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेऊ शकतात. खवलेलं खोबरं, 3 वाटी खवलेलं खोबरं घेणार आहोत. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नारळाचं चव आहे, त्यात सुद्धा पाणी असतं. ते पाणीसुद्धा आळीवच्या आत जाईल आणि आळीव छान फुलून येतील. खवलेल्या नारळाचं चव, गूळ आणि आळीव पुन्हा एकजीव करून 15 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. कढईत आपण 1 चमचा तूप घेणार आहोत. त्यात आपण ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहोत. काजू आणि पिस्ता पण फ्राय करून बारीक कट करून घेणार आहोत. खजूरसुद्धा आपण यातच थोडीशी गरम करून घेणार आहोत. गॅस बंद केलेला आहे. आता आपण ड्रायफ्रूट्स गार करून कट करून घेऊया. 15 मिनिटं झालेत. नारळाचा चव, गूळ, आळीव छान फुललेला आहे. गरम खजूर मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे. फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत. वेलची आणि जायफळ पूड 1 चमचा घेतलेले आहे. कढईमध्ये 1 चमचा तूप घेणार आहोत. तूप छान गरम झालं आहे. हे सगळं मिश्रण तुपात टाकून घेऊया. सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा आहे, म्हणजे ते गरम होईल, आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि ते छान व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटं झालेले आहेत. ते छान एकजीव होत आहे. आत्ताच आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. खजूर मिक्स करून घेऊया व्यवस्थित. अजून 5 मिनिटं आपण शिजवून घेऊया आणि नंतर आपण लाडू वळायला घेऊया. त्याचा छान गोळा बनायला लागला आहे. आता आपण जायफळ किसून घेऊया. जायफळमुळे आळीव पचायला मदत होते, म्हणून जायफळ टाकायचं आहे. आता छान गोळा बनायला लागला आहे, म्हणजे आपलं मिश्रण शिजून तयार झालेलं आहे. आपल्याला हे परतायला 10 मिनिटं लागलेले आहेत. आता आपण वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण याला गार व्हायला ठेवूया. मिश्रण गार झालं आहे. आपण एका मोठ्या ताटात काढून घेऊया.
आता आपण अळीवाचे छोटे छोटे लाडू तयार करून घेऊया. छोटेच लाडू बनवायचे आहेत, कारण अळीव गरम असते. जास्त खाल्ली तर त्रास होतो, त्यामुळे थंडीतच अळीव खाल्ली जाते. असेच आपण सगळे लाडू वळून घेऊया. तयार आहेत आपले पौष्टिक असे अळीवाचे लाडू, जे त्वचेसाठी, केसांसाठी, कोलेस्ट्रॉलसाठी किंवा वेट लॉससाठी, बाळंतिणीला दूध चांगलं येण्यासाठी, कंबरदुखीसाठी, कोलेस्ट्रॉलसाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप पौष्टिक असे अळीवाचे लाडू आपले तयार झालेले आहेत. ओल्या नारळाचे लाडू जास्त दिवस टिकत नाही, त्यामुळे त्यांना फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत. बाहेर ठेवल्यास ते खराब होतात. तयार आहेत अळीवाचे पौष्टिक लाडू. बनवा, खा आणि खुश रहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.